नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. आपण अनेकदा लहान मुलांच्या हाती रबरी खेळणं बघतो, किंबहुना लहानपणी जत्रेतून देखील आपण ते खरेदी केलेलं आठवत असेल. या रबरी खेळण्याचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला कितीही घड्या पाडा, कसंही दुमडा, त्या रबरी स्लीपरसारखं आपण हात बाजूला केला की ते पटकन पूर्वीच्या आकारात उभं राहतं. त्या खेळण्याला, त्या रबरी खेळण्याला कुठेही आपण दुमडल्यानं, वेगवेगळ्या घड्या केल्यानं, कसंही वाकवल्यानं त्याला कुठेही तडा जात नाही किंवा ते मोडत नाही, ते संपत नाही. ते जसंच्या तसं पुन्हा त्या पूर्वीच्या आकारात येतं. मला देवेंद्र फडणवीसांवरून या रबरी खेळण्याचं उदाहरण आठवलं. फडणवीस आता केवळ नागपुरातले नेते राहिलेले नाहीत. किंबहुना त्यांच्यावर आरोप करणारे करतातही की फडणवीसांसभोवताली किंवा त्यांच्या अगदी जवळचे जिवलग फक्त नागपुरातले असतात. पण ते तसं नसतं किंवा तसं नाही आहे. तुम्ही जर फडणवीसांच्या आसपास या दिवसामध्ये सुदैवानं तुम्हाला जर वावरायला, राहायला, बसाय उठायला मिळालं तर तुमच्या ते लक्षात येईल की फडणवीस हे आता केवळ त्यांच्या मतदारसंघाचे किंवा नागपूरपुरते नेते नाहीत, तर ते मोदी योगीप्रमाणे जगमान्य, जगाला आवडणारे, हिंदुस्थानाला भावणारे, हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात माहीत असलेले आणि आपल्या या राज्यातले भाजपाचे प्रभावी आणि नेतृत्व म्हणून ते या दिवसामध्ये अग्रगण्य आहेत. सर्वांना भावलेले, आवडलेले, मनापासून भावणारे असे नेते आहेत. फडणवीसांच्या बाबतीमध्ये या रबरी खेळण्याचं उदाहरण देण्याचं कारण असं की आपण बघतो, तुम्ही आम्ही सामान्य माणसं, तुमच्या देखील ते लक्षात येतं की दर दिवशी, दर तासाला, दर क्षणी, दर महिन्याला सतत कायम त्यांना आव्हानांना तोंड द्यावं लागतं. अनेक कठीण प्रसंग अचानक त्यांच्यासमोर आवासून उभे राहतात. म्हणजे अगदी कल्पना नसताना अगदी अलीकडे शरद पवारांनी त्यांच्यावर तो शेवटचा मराठा आंदोलनाचा गेम देखील फिरवण्याचा प्रयत्न केला. कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादा फारसे चर्चेत न येता, विशेषतः ब्राह्मण असल्यानं, त्यातल्या त्यात त्यांच्याकडे गृह खातं असल्यामुळे पवारांनी मोठ्या युक्तीनं, लबाडीनं हा पवारांच्या आयुष्यातला शेवटचा गेम त्या फडणवीसांवर सोडला. पण त्यातही पवार यशस्वी झाले नाही. अर्थात तो विषय येथे नाही आहे. थोडक्यात काय तर या पद्धतीचे संकट, बाका प्रसंग, अनेक अडचणी, बदनामी अनेकदा फडणवीसांना कधी सभागृहात, कधी सभागृहाबाहेर, कधी मैदानात, कुठेही अडचणीत, कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुमच्या ते लक्षात येईल की फडणवीस जेव्हा केव्हा या पद्धतीची संकटं येतात, मग त्यांना छळणारे कधी विरोधक असतात, तर कधी खुद्द त्यांच्या पक्षातले दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतचे अनेक प्रभावी नेते असतात. पण त्या साऱ्यांना ते पुरून उरतात आणि जेव्हा या पद्धतीचं संकट त्यांच्यावर असतं त्या दिवसात ते अतिशय शांत असतात. शांतपणे, धीरोदात्तपणे ते त्या प्रसंगाला सामोरं जातात, त्यावर तोडगा काढतात. आणि एकदा का तोडगा निघाला की पुन्हा ते नेहमीप्रमाणे हसतमुख चेहऱ्यानं, नेहमीच्या त्या हसमुख पद्धतीनं ते तुम्हा आम्हा साऱ्यांसमोर प्रकट होऊन मोकळे होतात. त्याच उत्साहामध्ये ते त्यांची वेगवेगळी जाकीटं घालून
ते तुम्हाला त्या नेहमीच्या उत्साहात फिरताना, बोलताना, भाषण करताना दिसतात. मला आपल्या या राज्यातले असे अनेक ओळखीचे आहेत, राजकीय जीवनात जे व्यस्त आहेत, त्यांच्याशी माझं अनेकदा बोलणं होतं आणि त्या बोलण्यातून मला असं जाणवतं किंवा ते मला सरळ थेट सांगतात की फडणवीसांना जसं आम्ही ओळखतो तसं तेही आम्हाला प्रत्यक्ष ओळखतात. त्यांची ओळख आहे, स्नेह आहे. पण केतन पाठक किंवा दिलीप राजूरकर पद्धतीनं त्यांनी आम्हाला जवळ घेतलेलं नाही किंवा ते जवळ घेत नाहीत. विशिष्ट अंतर राखून ते असतात. आम्हाला तर त्यांच्या खूप जवळ जायचं असतं. त्यांच्या सोबतीनं, त्यांच्या सभोवताली राहून आम्हाला देखील काम करायचं असतं. त्यासाठी नेमकं काय करायला हवं? तर मित्रांनो, ज्यांना कोणाला या पद्धतीचा रस आहे, फडणवीसांच्या सभोवताली काम करायचं आहे, त्यांच्या भोवताली उभं राहून वेगवेगळ्या सेवा या समाजाला, या राज्याला द्यायच्या आहेत, त्यांना मी असं सांगेल की फडणवीसांच्या सभोवताली साधारणतः 2-3 प्रकारचे गट मला नेहमी आढळतात. त्यापैकी काही, मग ते अश्विनी भिडे असतील, शिखर परदेशी असतील, सुमित वानखडे असतील, दिलीप राजूरकर असतील, केतन पाठक असतील, निधी कामदार असेल किंवा काही उद्योगपती असतील, काही व्यावसायिक असतील, अनेक नेते असतील, विविध पक्षातले त्यांचे मित्र असतील, अनेक नेते असतील, त्यांच्या पक्षातले काही प्रभावी मान्यवर आमदार असतील, नेते असतील, मंत्री असतील किंवा गिरीश महाजनांसारखे सवंगडी असतील, असे काही नेते, मित्र त्यांच्या सभोवताली आहेत की जे निरपेक्ष मनानं, अपेक्षा विरहित, कुठलीही अपेक्षा न ठेवता, श्रीमंत होण्याच्या भानगडीत न पडता, ते कायम, म्हणजे फडणवीस सत्तेत असतीलही किंवा नसतीलही, म्हणजे मला आठवतं राधेश्याम मोपलवार नावाचे एक माझे मित्र आहेत, सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर या फडणवीसांचा खूप प्रभाव आहे. किंबहुना फडणवीसांचा समृद्धी मार्ग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिल गायकवाड किंवा राधेश्याम मोपलवार यांनी कुठल्याही संकटांना जुमानला नाही म्हणून तो भव्य दिव्य प्रकल्प उभा राहिला. जेव्हा फडणवीस सत्तेत होते तेव्हा तर मोपलवार अगदी उघड त्यांची तारीफ करायचे, स्तुती करायचे. परंतु ज्यावेळी फडणवीस विरोधात होते आणि उद्धव ठाकरे फडणवीसांचे प्रमुख विरोधक, मग शरद पवार होते, उद्धव ठाकरे असतील किंवा त्यावेळी आणखी काही मंत्री असतील, अगदी थेट एकनाथ शिंदे असतील, ज्यांच्या हाताखाली किंवा ज्यांच्या खात्यामध्ये मोपलवार काम करत होते. आणि जेव्हा केव्हा मी किंवा माझे मित्र किंवा अन्य कोणीही त्यांच्याशी गप्पा मारण्याच्या ओघात फडणवीसांची आठवण काढायचे, हे मोपलवार कोणालाही न जुमानता फडणवीस विरोधात असताना देखील त्यांच्याविषयी चांगलं बोलून, आदर राखून, त्यांनी केलेल्या उपकारांची जाण ठेवून अतिशय आदरानं आपले शब्द व्यक्त करून मोकळे व्हायचे. थोडक्यात काय तर फडणवीसांच्या सभोवताली एक निरपेक्ष मनानं काम करणारा गट आहे. त्यानंतर जेव्हा केव्हा सत्तेच्या राजकारणामध्ये हे अनेकदा घडतं, ते स्वाभाविक आहे की फडणवीस सत्तेत नसतील तर इतरत्र निघून जाणारे, मग ते मीडियातले असतील, व्यावसायिक असतील किंवा नेते असतील,
असे अनेक असतील, दलाल असतील, ते पटापट निघून जातात. पण जेव्हा केव्हा ते फडणवीस सत्तेत असतील किंवा इतर कोणी सत्तेत असतं, तेव्हा ते पुन्हा या पद्धतीनं त्यांच्या सभोवताली जमा होतात की जणू काही आम्हीच एकमेव तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. अर्थात त्याची पूर्ण जाणीव त्या सत्ताधाऱ्याला, त्या नेत्याला आणि फडणवीसांना असते, पण ती त्यांची एक तात्पुरती पॉलिटिकल ॲडजस्टमेंट असते आणि याचा अनुभव फडणवीसांना देखील येतो आणि ते प्रोफेशनल प्रेम त्यांना माहिती असतं. तर हे असं 2-3 पद्धतीनं काम करणारे फडणवीसांच्या सभोवताली अनेक आहेत. अर्थात मी फडणवीसांना या ठिकाणी लटक्या राग्यानं सांगेल की ज्यांना तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही, असे केवळ नागपुरातले नाही, तर उभ्या राज्यात हे असे तुमचे निरपेक्ष प्रेम करणारे अनेक मित्र तुम्ही जोडले आहेत. कळत नकळत ते तुमच्या सभोवताली आहेत, त्याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण ते जसं तुमच्याशी निरपेक्ष मनानं कुठलीही अपेक्षा न ठेवता, कमाईची कुठलीही घाणेरडी फाजील अपेक्षा न ठेवता ते ज्या पद्धतीनं तुमच्यावर प्रेम करतात, माझं तुम्हाला निक्षून सांगणं असं आहे की तुम्ही देखील या कामाच्या घाईगर्दीत, कामाच्या व्यापात त्यांच्याकडे लक्ष अधूनमधून का होईना पण ठेवत चला. तसा त्यांचा कधीतरी मला निरोप असतो, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण या अशा निरपेक्ष मित्रांची फडणवीसांच्या पाठीशी ही अशी गर्दी आहे, म्हणून फडणवीस यशस्वी आहेत. त्यांना कोणाची भीती नसते. त्यांना माहिती आहे की माझ्या पाठीशी या पद्धतीचे निरपेक्ष अनेक मित्र मी जोडले आहेत. मित्रांनो, थोडक्यात काय, तर ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांच्या सभोवताली जगातले अनेक जोडल्या गेलेल्या आहेत, तुम्ही असं कधीही तुमच्या ऐकण्यात येणार नाही की मोदी यांनी एखाद्याला व्यक्तिगत जवळ बोलावलं आणि त्याचं अमुक काम करून दिलं, कारण तो त्यांना वेळ नसतो, त्यांची ती वृत्ती नाही. पण तरीही नरेंद्र मोदींवर जसा व्यक्तिगत प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे, तीच साखळी फडणवीसांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे, तयार होते आहे आणि ही नक्कीच निश्चितच कौतुकाची बाब आहे. मित्रांनो, जेव्हा पत्रकारितेत आलो त्यानंतर कुठल्याही पक्षाचं धोरण आपण आपल्या लिखाणातून राबवायचं नाही हे नक्की ठरवलं. अर्थात हिंदुत्व हे मात्र माझं थोडक्यात काय की ड्रॉबॅक आहे. हिंदुत्वाशिवाय मी जगू शकत नाही आणि त्यामुळे माझी भूमिका ही नेहमी हिंदुत्वावर आधारित असते. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की एखादी नर्तकी असते आणि ती त्या तमाशाच्या फडात नाचता नाचता तिच्याकडे जो ग्राहक नियमित येत असतो तिच्याकडे एकटक बघत असतो, तिच्यावर भाळून तो मोकळा होत असतो, सतत तिच्याकडे बघतो, नित्यनियमानं तिच्या नाच गाण्याला तो दाद देतो, प्रतिसाद देतो. तर ही नर्तकी देखील जी अतिशय प्रोफेशनल असते ती देखील या अशा पुरुषांच्या प्रेमात पडून मोकळी होते. आणि त्यातल्या अनेक कथा जर तुम्ही त्या क्षेत्रात गेलात तर तुम्हाला बघायला, ऐकायला, वाचायला मिळतील. आम्हा पत्रकारांचंही तेच असतं की राजकीय घाणेरड्या प्रांगणात वावरताना अनेकदा मग तो नेता कुठल्याही विचारांचा असेल, जातीचा असेल, तो नकळत आम्हाला आवडतो. मग ते कधी आनंद दिघे असतील, कधी गणेश नाईक असतील, कधी देवेंद्र फडणवीस असतील, कधी आर पाटील असतील, तर कधी मुनाफ हकीमसारखे निरुपद्रवी निरपेक्ष मुस्लिम नेते असतील.
या पद्धतीची माणसं मनाला नेहमी मनापासून आवडतात आणि या पद्धतीची नेते फार कमी या समाजात असतात। विशेषतः फडणवीसांच्या बाबतीमध्ये त्यांचे जे पक्षातले विरोधक आहेत, किंबहुना जे आपणहून विनाकारण त्या खडसे पद्धतीनं त्या फडणवीसांपासून आपणहून दूर गेले आहेत, विनाकारण दूर गेले आहेत। गरज नसताना त्यांनी फडणवीसांना कधी कोंडीत पकडण्याचा तर कधी अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र आज जेव्हा ते मागे वळून बघताना किंवा आजच्या या धकाधकीच्या राजकीय राज्यातल्या प्रवाहात हे नेते जेव्हा फडणवीसांकडे निरखून बघतात, तेव्हा त्यांच्या ती चूक लक्षात येते की आपण विनाकारण फडणवीसांना दोष दिले, त्यांच्या पाठी किंवा त्यांच्या तोंडावर विनाकारण त्यांना त्रास दिला आणि त्यातून आपण नकळत झपाट्यानं वेगानं त्यांच्यापासून दूर गेलो किंवा फडणवीसांनी देखील आपल्याशी अंतर राखलं। आणि या पद्धतीचे जे नेते आहेत किंवा अनेक मान्यवर आहेत, त्यांना माझं एक अतिशय निक्षून सांगणं आहे, जो अनुभव मी घेतला आहे मला ठाऊक आहे की ज्यांचे आधी फडणवीसांविषयी गैरसमज होते, फडणवीसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये मतभेद आणि मनभेद होते, त्यांनी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही एकांतात एकदा फडणवीसांना जाऊन भेटा आणि केलेल्या चुकीचा पश्चाताप त्यांच्यासमोर प्रकट करा। ते तुम्हाला पुन्हा जवळ घेतील आणि तुम्ही केलेल्या चुकांची की दिलेल्या त्रासांची ते कधीही तुमच्यासमोर पुन्हा तो विषय काढणार नाहीत, किंबहुना तुमच्या पाठीमागे ते तुमच्याविषयी वाईट बोलणार नाहीत, तुमचं वाईट चिंतणार नाहीत। आणि हा अनुभव अनेकांना आला, जे पूर्वी फडणवीसांच्या दूर होते, आज ते फडणवीसांच्या जवळ आहेत। आणि नेमका हाच निरोप मला फडणवीसांच्या विरोधातल्या अनेकांना द्यायचा आहे की तुम्ही असे चूप बसून घाबरून विनाकारण त्यांच्यापासून दूर जाऊ नका। तुम्ही देखील त्यांना एकदा भेटा, मला खात्री आहे ते तुम्हाला पूर्वीच्या प्रेमानं जवळ घेतील आणि तुमची त्यांची नेहमीची पूर्वीची दोस्ती आम्हाला नक्की बघायला मिळेल। तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार।